शिधा व्यवस्थापन प्रणालीमध्ये 700.16 दशलक्ष राशन कार्ड धारक क्षमता आहे। ही क्षमता पूर्ण झाल्यावर या प्रणालीमध्ये नवीन लाभार्थी समाविष्ट शक्य होणार नसल्याने अपात्र, दुबार, स्थलांतरित आणि मयत लाभार्थी शोधून त्यांना प्रामुख्याने वगळण्यासाठी ही अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। शिधापत्रिका तपासणी करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। सदर मोहिमेत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे। या तपासणी मोहिमेसाठी सर्व आवश्यक असणारी माहिती एका अर्जामध्ये सादर केली जाणार आहे। या अर्जासोबत काही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत। अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिमेअंतर्गत अर्जासोबत कागदपत्रे जोडावी लागणार आहेत। त्यामध्ये भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, LPG जोडणी क्रमांक, वीज बिल, टेलिफोन किंवा मोबाईल बिल, बँक पासबुक, वाहन चालक परवाना, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे शिधापत्रिका तपासणी अर्जासोबत जोडावी लागणार आहेत। गावोगावी अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे। यासाठी ज्या त्या गावातील रेशन दुकानदार किंवा संबंधित कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन संबंधित अर्जात माहिती भरून घ्यायची आहे। यासाठी अर्जदाराला कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती शासन निर्णयामध्ये म्हणजे GR मध्ये देण्यात आली आहे। शिधापत्रिका तपासणी अर्ज भरून घेण्यासाठी कोणी पैसे मागणी करत असेल तर त्यांची तक्रार अर्जदार करू शकतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा।